नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे. तुम्ही बघू शकता समोर सगळ्या बरण्या वगैरे दिसत आहेत तुम्हाला. त्यानंतर मी भरून आणलेला किराणा, बरण्या हे सगळं तुम्हाला दिसत असेल. अगदी माझ्या किचन काही नवीन सुंदर बरण्या घेतलेल्या आहेत. आज आपण जुना पसारा काढून नवीन बरण्यांमध्ये हा सगळा किराणा छान सेट करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात आधी बघा, हा जुना सेटअप मी तुम्हाला पहिलेच दाखवला. तर जुना सेटअप मध्ये आधी खूप जुन्या वेगवेगळ्या प्रकारच्या माझ्या बरण्या होत्या. चहाच्या बरण्या वगैरे सगळ्या एकत्र करून बनवलेल्या बरण्या होत्या. तर आता तुम्ही बघू शकता सगळं अस्ताव्यस्त पडलेला आहे, किराणा भरलेला आहे. पण एकसारख्या बरण्या घेऊन जे करून किचन मॉडर्न लुक येईल अशा बरण्या मी घेतलेल्या आहेत. 1 महिन्याभराचा किराणा करण्यासाठी मी साधारण 3 महिन्याचा किराणा केलेला आहे. तर हा किराणा करण्यासाठी माझ्या नवऱ्याला साधारण महिनाभर कष्ट करावे लागतात. त्यामुळे मला या कष्टाची जाणीव आहे. तर हा किराणा छान सुंदर व्यवस्थित दिसावा यासाठी मी किती सुंदर आणि ट्रान्सपरंट अशा बरण्या घेतलेल्या आहेत, त्या मी तुम्हाला आज सगळ्या शेअर करणार आहे. बघू शकता किराणामध्ये मी एक गोष्ट घेतलेली आहे. ज्या गोष्टी घरात शिल्लक आहेत त्या गोष्टी घेतलेल्या नाहीयेत, पण ज्या गोष्टी मला 1-2-3 महिने पुरतील इतक्या सगळ्या गोष्टी घेतलेल्या आहेत. समोर दिसणारा किराणा साधारण मला 3 महिने 3-3.5 महिने पुरेल इतका घेतलेला आहे. तर तुम्ही किराणा कसा करतात मी तर सविस्तर यादी बनवून घेते. यादीचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे. बघू शकताय नवीन बरण्या किती सुंदर छान ट्रान्सपरंट आहेत. आतलं सामान सहज दिसेल. मी यावरची कव्हर आणि प्लास्टिक पिशव्या काढून घेते. आता आपण या सगळ्या बरण्या छान स्वच्छ पुसून घेऊया. तेवढ्यात कॅमेरा पडला माझा खाली. तर बघू शकताय मी सगळ्या बरण्यांचे कव्हर वगैरे काढून घेते आणि बरण्या मी ट्रान्सपरंट घेतलेल्या आहेत, कारण दिसायलाही सुंदर दिसतं आणि आपल्याला पटकन सहज ओळखता येतं कोणत्या बरणीमध्ये काय आहे. त्यामुळे मग मी अशा बरण्या घेतलेल्या आहेत आणि नवीनच होत्या, त्यामुळे धुवायची स्वच्छ करायची काही अशी गरज नव्हती वेगळी. मी फक्त ओल्या फडक्याने त्याचे झाकण वगैरे पुसून घेतले. आता सुरुवात करूया आपल्या रोजच्या डाळींपासून. बघू शकताय तर मी बरण्या अगदी व्यवस्थित लावून घेतलेल्या आहेत. ह्या जुन्या बरण्या आणि ह्या नवीन बरण्या. बघू शकताय घराचा जसा बदल झालेला आहे तसा वस्तूंचाही बदल व्हायला हवा असं मला वाटलं. तर सुरुवात करूया पिवळी धमक डाळ, ती जी म्हणजे तूर डाळीपासून. बघू शकताय साधारण 90 ग्रॅम इतकं धान्य यामध्ये बसतं. जर तुम्ही ठाकून ठुकून भरवलं तर 1 किलो बरोबर बसतं. पण 1 किलो खूप काठापर्यंत काठोकाठ येते असं मला वाटतं. त्यामुळे मग थोडेच भरल्या मी, एकदम सगळ्या भरल्या नाहीत. बघू शकताय तूर डाळ मी भरून घेतली. त्यानंतर येते मूग डाळ, मसूर डाळ, अशा सगळ्या मी रंगीबेरंगी डाळी भरून घेतल्या. खरं तर आपलं किचनच हे रंगांनी भरलेलं असतं. सगळ्या गोष्टींचे रंग किती वेगळे असतात नाही का. डाळींचा काहीचा रंग पिवळा, काहींचा लाईट पिवळा, काहींचा पांढरा, काहींचा काळा. कडधान्यांचं सुद्धा अगदी तसंच असतं. त्यानंतर मसाले तर रंगीबेरंगीच असतात, लाल पिवळे. त्यानंतर भाजीपाला हिरवा. आपलं किचन अगदी रंगीबेरंगी असतं आणि तसंच तुमचंही असतं ना. तर मग मला एक छान सुंदर कमेंट नक्की करा आणि ह्या ज्या बरण्या आहेत यांची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कमेंट तुम्हाला करेल. तुम्ही कमेंटमध्ये फक्त बरण्यांची लिंक किंवा लिंक असं मला कमेंट करा. मी तुमच्यासोबत लिंक नक्की शेअर करेन. त्यानंतर वेळ आली ती साबुदाणा भरण्याची. तर आठवड्याभर आपल्याला लागणारा साबुदाणा, म्हणजे महिनाभर लागणारा साबुदाणा, म्हणजे महिन्यातनं माझे थोडासा सांडला बरं का खाली. तर महिन्यातनं माझे काही उपवास असतात तर त्यासाठी. त्यानंतर नाश्त्यासाठी उपमासाठी रवा वगैरे लागतो सगळ्यांना. पोहे मी मोठ्या बरणीत ठेवलेल्या आहेत. अजून तरी मी वेगळी बरणी घेण्याचा विचार करते पोह्यांसाठी. तर तीही घेतली की मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. मला बेसन पिठासाठी आणि पोह्यांसाठी एक वेगळी मोठी बरणी हवी आहे. ती मी घेतली की नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेन. कडधान्य भरपूर होते, मला बरण्या थोड्याशा कमी पडत होत्या. तरी सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न नक्कीच केलेला आहे. चॅनलवर जर नवीन असाल, पहिल्यांदा आले असाल तर नक्कीच कमेंट करा आणि शेअर नक्कीच करा तुमच्या मैत्रिणींना. तुम्हाला माझा आजचा बरण्यांचा व्हिडिओ किंवा माझ्या घरच्या बरण्या तुम्हाला कशा वाटल्यात हे सुद्धा मला नक्कीच सांगा. तर डाळींनंतर वेळ आली कडधान्यांची. कडधान्यामध्ये भरपूर प्रकार मी भरून ठेवते, जसं की मठ, मूग, चवळी. त्यानंतर आपलं घरचं एनर्जी ड्रिंक म्हणजे चहा आणि साखर. तर साखर मी भरून घेतलेली आहे.
त्यानंतर डाळींनंतर कडधान्यांनंतर वेळ येते ती म्हणजे कोणती, तर त्यानंतर बघू शकता ह्या छोट्या छोट्या बरण्या सुद्धा मी घेतलेल्या आहेत, ज्या 500 ग्रॅमच्या आहेत, अर्धा किलोच्या बरण्या आहेत. त्यांचे सुद्धा मी कव्हर वगैरे काढून घेते. सगळ्या बरण्यांची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्ही मला एकदा कमेंट करा आणि एकदा नक्की ऑर्डर करून बघा. खरंच खूप छान सेट आहे आणि ज्यांचं मॉडर्न किचन आहे, मॉड्युलर किचन आहे, त्यांच्या तर किचनला अगदी सूट होणाऱ्या आहेत. बघू शकताय हा माझा जुना सगळा सेटअप, विविध प्रकारच्या बरण्या आहेत. पण आता चहा पावडर मी यात भरून घेतली. त्यानंतर आपल्याला लागणारे जिरे, मोहरी, हळद, मीठ, मिरची. मीठ मोठ्या बरणीत आहे माझ्या काचेच्या. जिरे, मोहरी, हळद वगैरे या सगळ्या गोष्टी मी यात भरून घेतल्या. त्यानंतर बडीशोप सुद्धा आपल्याला रेग्युलर मध्ये लागते, तर बडीशोप सुद्धा भरून घेतलेली आहे. त्यानंतर हळद, जी रेग्युलर लागणाऱ्या गोष्टी मी या इझिली अशा पटकन काढता येतील अशा बरण्यांमध्ये भरलेल्या आहेत. तर बघू शकताय आता आपण वळालोय किचनच्या खजिन्याकडे, म्हणजे मसाले, हळद, तिखट, धना पावडर आणि माझा खास असा गरम मसाला मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मसाल्याचा सुगंध इतका छान येतोय की आत्ताच काहीतरी खमंग बनवावं आणि खावं असं वाटतंय. बघू शकताय मी यामध्ये छोट्या मोठ्या बरण्या निवडल्या आहेत, कारण याचा वापर जास्त होतो. कमी जास्त ज्या गोष्टी भरतो आपण तर त्यांमध्ये व्हावा यासाठी. बघू शकता या पद्धतीने मी सगळं मसाले वगैरे सगळे व्यवस्थित भरून घेतले. धना पावडरही जेव्हा कोथिंबीर नसते त्यावेळेस आणि जेव्हा व्हेज काहीतरी छान मस्त बनवायचंय त्यावेळेस याचा उपयोग जास्त होतो. आणि जर मसाले आपण आणतोय तर ते लवकरात लवकर वापरण्याचा सुद्धा प्रयत्न करावा. त्यानंतर काजू, बदाम, इलायची हे थोड्याच प्रमाणात होतं, त्यामुळे मग एकत्रच ठेवलं सगळं. त्यानंतर अजून काही कडधान्य वगैरे भरायचे होते. बरण्या रिकाम्या होत्या तर त्या मी भरून घेतल्या. त्यात बडीशोप घातलेली आहे. त्यानंतर हा राजमा. बरेच असे कडधान्य आहेत जे थोडे थोडे शिल्लक राहिलेले आहेत, त्यामुळे पुढच्या वेळेस घेताना मी एकदम नेमाने घेईन. आता साधारण अंदाज माझ्या लक्षात आलेला आहे. बघू शकताय खरंच खूप छान वाटतं. नवीन बरण्या खरं तर 8 ते 9 वर्ष माझ्या जुन्या छान सुंदर बरण्यांनी मला काढून दिलेल्या आहेत. बघू शकताय फायनली माझा किराणा भरून झालेला आहे. मी या बरण्या अशा प्रकारे भरून घेतलेल्या आहेत सगळ्या. बघू शकता अगदी रंगीबिरंगी लुक आलेला आहे. रंगपंचमी तर झाली आहे, पण माझ्या किचनची खरी रंगपंचमी आत्ता सुरू झाली असं मला वाटतंय. तर आता मी छान सगळं झाकणं वगैरे लावून घेते आता आणि त्यानंतर मग तुम्हाला सेट लावल्यानंतर कसा वाटतोय तेही तुम्हाला मी दाखवते. माझ्या किचनचा छोटासा मेकओव्हर आणि नवीन बरण्या तुम्हाला कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत अजून बघा, कारण अजूनही एक गोष्ट मला तुमच्यासोबत शेअर करायचीच आहे. तर अशा सगळ्या बरण्यांची मी झाकण आधी लावून घेते. काळजीपूर्वक करायच्या आहेत ह्या गोष्टी. नवीन गोष्ट आहे, तिला जपलं पाहिजे थोडंसं. बरण्यांना हात लावताना हात खराब आहेत का नाही, जवळ एक कपडा ठेवावा, हात पुसून मग बरण्यांना हात लावावा, म्हणजे बरण्या जास्त खराब होत नाहीत. धुताना पुसताना काळजी घ्यावी थोडीशी. स्क्रबरने घासू नका, पुसू नका, नाहीतर बरण्या लवकर खराब होतील. म्हणजे जितकी गोष्टी सुंदर तितकीच ती मेंटेन करावी लागते. त्यामुळे मैत्रिणींनो, जी गोष्ट आपण घेतोय, विकत घेतोय, तिची काळजी ही तितकीच घेतली गेली पाहिजे. त्याचमुळे मी अत्यंत सावकाश या गोष्टी हाताळते. तर बघू शकता चहासाठी छोटी आणि साखरेसाठी मोठी अशा 2 बरण्या मी वेगळ्या करून घेतलेल्या आहेत. तर आता मी सगळ्या बरण्यांची झाकणं वगैरे लावून घेते आणि त्यानंतर मग किचन सेट करून मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला साधारण कसा वाटलाय, किंवा बरण्या तुम्हाला आवडल्या का, बरण्यांची लिंक तुम्हाला हवी आहे का, हे मला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तर नक्कीच करा. लाईक करणं फ्री आहे, याच्यासाठी कोणतेही चार्जेस नाही आहेत. ठीक आहे. तर बघू शकता फायनली ऑलमोस्ट सगळ्या बरण्यांची झाकणं लावून झालेली आहेत. तर बघू शकता फायनली बघा सगळा किराणा भरून झालेला आहे आणि सगळ्या बरण्या सुद्धा सेट झालेल्या आहेत. तर बघू शकता या प्रकारे फर्निचरमध्ये मी सेट केलेला आहे. आधीचा पसारा आणि आत्ताची ही शिस्त, किती फरक वाटतोय ना. किचन किती सुटसुटीत आणि प्रसन्न दिसतंय आणि अशा किचनमध्ये काम करायला कुणालाही आवडेल.
त्यानंतर मग माझ्या त्या बरण्या ज्यांनी मला 8 ते 9 वर्ष साथ दिली, खरंच खूप थँक्यू बरण्यांनो. तर मैत्रिणींनो, आजचा माझा किचन स्टोरेजचा अगदी छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हेही मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल आजचा तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना शेअर करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमचं एक सबस्क्राईब माझं व्हिडिओ बनवण्याचं काम करण्याचं प्रोत्साहन वाढवत असतं. त्यासाठी मैत्रिणींना तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला गरज आहे. त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब करून त्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा नक्की प्रेस करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.